आणि आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। अल्पसंख्याक विभागाच्या उपसचिवांची बदली करण्यात आलेली आहे। अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र संस्थांना वाटण्याचं प्रकरण आता या उपसचिवांच्या अंगलट आल्याचं दिसतंय। सामान्य प्रशासन विभागाकडून तत्काळ हे बदलीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या बदलीचे आदेश दिले गेले। हे प्रकरण गेले 2 दिवस राज्यामध्ये गाजतंय। अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच ही अल्पसंख्याक दर्जा दिल्याची प्रमाणपत्र काही संस्थांना जारी करण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने कारवाई नेमकी काय होणार याबद्दल विचारणा होत होती। आताची जी अपडेट येते त्यानुसार अल्पसंख्याक विभागाच्या उपसचिवांची आता बदली करण्यात आल्याचं समजतंय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरनं। चेतन, काय नेमकी माहिती आहे? निश्चितच अजिंक्य, आता सध्या जी अपडेट येत आहे की मिलिंद शेणॉय जे अल्पसंख्याक विभागामध्ये उपसचिव होते आणि त्यांच्याच माध्यमातून एकंदरीत ही 75 जी अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र आहेत ती जारी करण्यात आलेली होती। आता त्यांच्यावरती कुठेतरी बदलीची ही कारवाई केलेली आहे। मात्र बदली करताना त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश आहेत ते सामान्य प्रशासन विभागाने दिलेले आहेत। मात्र दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे बदलीनंतरच्या पुढील पदस्थापनेसाठी तर त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। अर्थातच कुठल्याही विभागामध्ये त्यांना सध्या जॉईनिंग दिलेली नाहीये, त्यामुळे सध्या त्यांची नियुक्ती आहे ती कुठेतरी होल्डवर ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे जी उपसचिव दर्जाच्या या अधिकाऱ्यावरती होताना पाहायला मिळते। त्यामुळे शेणॉय यांच्या व्यतिरिक्त या प्रकरणामध्ये आणखी कुठले बडे मासे समोर येत आहेत का, त्यांच्यावरती कुठली कठोर कारवाई होते का, हेही पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।